विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा एकदा हक्काचा पालकमंत्री मिळेल अशी अपेक्षा असताना जिल्ह्याच्या वाट्याला एकही मंत्रीपद न आल्याने आता पार्सल पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या वाट्याला येणार हे स्पष्ट झाले आहे। कालच खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता प्रतीक्षा लागली आहे ती पालकमंत्री कोण असेल याकडे। या व्हिडिओतून बघूयात चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री कोण असू शकेल याबाबतच्या शक्यता। तत्पूर्वी आपण जर खबरकट्टा लय भारी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला। कार्यकर्त्यांनी चंद्रपूर ते नागपूर पदयात्रा काढली। सोशल मीडियावर तर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रियांचा पाऊस पडला। काही शिष्टमंडळे मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील भेटले। मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना दुसरी मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। मात्र तुर्तास या जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री मिळणार ही वस्तुस्थिती आहे। आता खातेवाटप देखील जाहीर झाले आहे। पालकमंत्री कोण असेल याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना आहेच। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे सुद्धा नाव चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाकरिता सुरू असून वर्ध्याचे राज्यमंत्री असलेले पंकज भोयर, नागपूरचे आशिष जयस्वाल यांची सुद्धा नावे चर्चेत आहे। मात्र चंद्रपूर जिल्ह्यात 5 भाजप आमदार निवडून आलेले असून या 5ही आमदारांचे 2 गट निर्माण झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समतोल राखण्याकरिता एखादा हेवीवेट नेत्याला चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून पाठवण्यात येईल अशी देखील चर्चा आहे। हेवीवेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याकरिता इच्छुक आहे असे कळते। यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार निवडून आले आहेत। मात्र तरीही मित्र पक्षाचा मंत्री पालकमंत्री म्हणून लादला जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। शेती आम्ही करायची आणि पीक दुसऱ्यांनी खायचे असे होईल असेही भाजप कार्यकर्ते खाजगीत बोलताना दिसून येत आहे। त्यामुळे नेमका कोण पालकमंत्री मिळेल? भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे। आता पुन्हा पार्सल पालकमंत्री आल्यामुळे जिल्ह्याला फार मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे। यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की नोंदवा व अशाच विविध माहितींकरता खबरकट्टा लय भारीला आत्ता सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा। धन्यवाद।